Go. ढोकाळी कोलचित रस्त्याचे काम 4 वर्षे रखडले. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा. 4 वर्षे उलटूनही ढोकाळी ते कोलचित या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. येत्या 10 दिवसात काम सुरू करावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करू, असा इशारा फ्रेंड्स ऑफ भाजपचे शहर संयोजक भाजप पदाधिकारी श्री दत्ता घाडगे यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिका आणि महावितरण कंपनी यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे हे काम रखडले आहे. आधीच येथे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते, त्यात नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात झाल्याने या कोंडीत आणखी भर पडत आहे. अपूर्ण रस्त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. याबाबत अनेक तक्रारी करूनही रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. हे काम येत्या 10 दिवसात सुरू करावे, अन्यथा त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दत्ता घाडगे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे. तसेच श्री दत्ता घाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. नमस्कार. मी जिथं उभा आहे आपण बघू शकता पाठीमागे रस्ता कसा आहे आणि या साईडला पण बघू शकता आपण. हे जे रस्ता रुंदीचं करण्याचं काम आहे गेले 4 वर्षापासून चालू आहे. फक्त 2 किलोमीटरचा पण रस्ता नाहीये, अजून पण पूर्ण झालं नाही. आणि ह्या रस्ता रुंदीकरणाचे काम थांबल्यामुळं या ढोकाळी या कोलशेत आणि कापरवाडी पासूनचा हा जो भाग आहे इथं मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम होते. धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावरती पसरलेलं आहे. फक्त MSCB आणि ठाणे महानगरपालिका यांच्या आपापसातील वादामुळे हे काम रखडलेलं आहे. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण ठाण्याचे मुख्यमंत्री आपल्या ठाण्यामध्ये जर 2 किलोमीटरचा रोड बनवायला जर 4 वर्ष लागू शकतात तर हे काही ठाणेकरांना पचणारं नाहीये. त्याच्यामुळे हात जोडून माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि लोकभावना जाणून घ्यावी आणि त्वरित हे रस्त्याचं काम पूर्ण करावं. आपण जर बघितलं या धुळीच्या ह्याच्यामध्ये बरेचसे आजार लोकांना होतात. दिवाळीचा सण असेल, ह्या सगळ्या विषयामध्ये फटाके सोडायला सुद्धा कोर्टाने बंदी घातली. मात्र ठाण्यामध्ये हे कोलशेत रोडवासी असतील, ढोकाळीवासी असतील, धुळीपासून मुक्त कधी होणार असा माझा सवाल आहे. अगर येत्या 10 दिवसात ढोकाळी कोलशेत रोडचं काम, रस्ता रुंदीकरणाचं काम जर त्वरित चालू नाही झालं तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर आंदोलनाला बसणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तलावपाळी रायला देवी ते उप्पन तलाव येथे जय्यत तयारी. छटपूजेसाठी ठाणे महानगरपालिकासह सर्वपक्षीय नेते सज्ज. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ 19 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या उत्तर भारतीयांचा सण छटपूजेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जय्यत तयारी केली असून ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा देखील तलाव परिसरात पूजाविधीसाठी तयारीला लागली आहे. 19 तारखेला होत असलेल्या सणासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय नेते जय्यत तयारी करताना दिसत आहेत. मासुंदा तलाव, रायलादेवी तलाव ते उपवन तलाव परिसरातील चोख व्यवस्था करण्यात ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी झुंपले आहेत. तलाव परिसरात महिलांना चेंजिंग रूम उभारण्याची मागणीही काही संघटनांकडून केली जात आहे. याबाबतही प्रशासन तयारी करीत असल्याचे सांगण्यात येते. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी तसेच वाहतूक विभागाच्या वतीने वाहतुकीचे नियोजनही करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी अभिवादन केले. त्यावेळी महापालिका अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यातील संगीत विद्यालयाचे रविवारी भूमिपूजन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनासह विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण. येथील वर्तकनगर भागातील रेप्टॉकर्स आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास मंगेशकर परिवार उपस्थित राहणार आहे. सिंघानिया या शाळेसमोरील पादचारी पुलाचे लोकार्पण तसंच विविध प्रकल्पांचे ऑनलाईनद्वारे लोकार्पण होणार आहे. वर्तकनगर भागात भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्यात येणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून हे विद्यालय उभारण्यात येत आहे. त्याचे रविवारी 19 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याचबरोबर पोखरण रस्ता क्रमांक 1 येथील सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यानंतर मुख्य सोहळा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी तसेच अमृत 2.0 योजनेअंतर्गत वर्तकनगर, लोकमान्यनगर, घोडबंदर परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, डिजिटल बोर्ड उभारणी, तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण, रस्त्यांवर शोभिवंत कुंपण उभारणे या कामांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार मीना खर्डीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, संगीतकार मयुरेश पै यांची विशेष उपस्थिती असेल अशी माहिती ठाणे महापालिकेने दिली. मधुमेहावरील उपचार व मधुमेहाला प्रतिबंध. डॉक्टर तुमच्या भेटीला या सुप्रसिद्ध व विनामूल्य कार्यक्रमाला अंतर्गत 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर दयानंद कुमला यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. स्थळ सहयोग मंदिर हॉल, 2रा मजला, वेळ सकाळी 10:30. सहभाग डॉक्टर सारंग आपटे, संपर्क नीला भागवत,
9969782303 किंवा 8779629052. विकास तिवारी 9702467671. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त ठाणे शहरात भारतातील थोर शास्त्रज्ञ वैज्ञानिक या विषयावर व्यक्तिचित्र रांगोळी तसंच सुलेखन रांगोळीचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून येत्या 19 तारखेपर्यंत ते सगळ्यांसाठी खुलं आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा प्रचार करून रांगोळी कलेची जोपासना करण्याच्या उद्देशाने रंगवल्ली परिवार ठाणे गेली अनेक वर्षे या उपक्रमासाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कार्यरत आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये भारतीय वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ हा विषय घेऊन भव्य व्यक्तिचित्र रांगोळी तसंच वैज्ञानिकांची नावे सुलेखन रांगोळीत आलेखून त्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका 19 नंबर शाळा, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे पश्चिम येथे दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत ते सगळ्यांसाठी खुलं आहे. गणित, विज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूमिती, जैवशास्त्र, अणुविज्ञान, परमाणुशास्त्र, आयुर्वेद, योग अशा अनेक क्षेत्रात विविध प्रकारचे शोध आर्यभट्ट, पतंजली, सुश्रुत, चरक, लगद, नागार्जुन या आणि अशा अनेक शास्त्रज्ञांनी लावले आहेत. अतिप्राचीन काळापासून ते आत्ताच्या भारतीय वैज्ञानिकांना रांगोळीच्या माध्यमातून एक मानवंदना देण्यासाठी तसंच रसिक जनांपर्यंत शास्त्रज्ञांची माहिती आणि कलेची प्रसिद्धी व्हावी या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच खगोलशास्त्रज्ञ दाकृ सोमण यांच्या हस्ते झाले. तर याबद्दल अधिक माहिती रंगावलीचे वेद कट्टी व उपस्थित मान्यवरांनी दिली. ब्रह्मांडाचं एफेक्ट दिलंय. गणपती म्हणजे कसं ज्ञान जे कलाकार आहेत ते कलाकारांचं नाव आणि इकडे जो विषय आहे एक मिनिट माहिती दिली आहे. कारण हे सगळं डिसेक्शन आणखी ऑपरेशन वगैरे ते त्या काळात झाले. दिल्यामुळं मुलं फोटो काढून घेतली. आणि इकडची गणपतीची कॉम्प्लिमेंट अशी की कल्पना जेव्हा आपल्या मला विजय अक्षते रंगवलीचे संस्थापक संचालक यांचं अभिनंदन करतो पहिल्यांदा. कारण तपश्चर्या आहे. खरं म्हणजे चित्र काढणं कागदावर सोपं आहे, पण रंगवली म्हणजे रंग हे रंगामध्ये ती पोर्ट्रेट उभं करणं हे कठीण काम आहे. चेहऱ्यावरचे हावभाव आणि अशा महनीय व्यक्तींचं त्यांनी जे चित्रण केलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ठाणेकरांसाठी मी विनंती करेन सर्वांनी ठाणेकरांनी हे प्रदर्शन पाहावं. कारण हे केवळ प्रेक्षणीय तर आहेच, पण ज्ञानवर्धक आहे, म्हणजे ज्ञान देणार आहे. कारण प्रत्येक चित्राची खाली त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे अभिनंदन. आणखी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक चित्र हे वेगवेगळ्या माणसांनी रांगोळी काढलेली आहे, एकानेच सगळं केलेलं नाही. तर प्रत्येकाचा हा भाग त्याच्यामध्ये सहभागी आहे, ही आनंददायक गोष्ट आहे. ॲक्च्युली ठाण्यामध्ये रांगोळी हे प्रस्तव गेली 25 वर्ष आहेच आणि यावर्षी आम्ही जरा वेगळ्या पद्धतीनं प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये भारतातील शास्त्रज्ञ हा विषय घेऊन प्रदर्शन मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 22 रांगोळ्या आहेत, 22 कलाकारांनी काढलेले रांगोळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली आणखीन कॅलिग्राफी हा एक प्रकार त्याच्यामध्ये घेतला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही एन्सेंट काळामध्ये म्हणजे जवळजवळ 2800 आणि 3000 वर्षापूर्वीचे जे काही शास्त्रज्ञ होते भारतामध्ये, त्यांची चित्र अवेलेबल नव्हते म्हणून त्यांना एक कॅलिग्राफीमधून मानवंदना दिलेली आहे. आणि ही जी शास्त्रज्ञ मंडळी 1947पासून आपल्या भारतामध्ये काम करतात, ज्यांच्यामुळे आपल्या भारताची जी प्रगती होते, हे सायंटिस्ट हे खरे तर हिरो आहेत आपल्या भारताचे आणि त्यांना एक मानवंदना द्यावं म्हणून आम्ही या सगळ्या शास्त्रज्ञांचे रांगोळीमध्ये चित्र काढलेले आहेत.
नमस्कार, माझं नाव मंजिरी सुरेश चितळे आणि आम्ही प्रदर्शनाचा विषय भारतातील वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ हा घेतला. तर वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ हे घेताना आपण कुठल्या कालखंडातले घ्यायचे, तर आपण पूर्वापार आपल्या ऋषीमुनींची जी परंपरा आहे आपल्या देशाला लाभलेली, तर तिथपासून आपण सुरुवात करूया असं म्हणून मग अगदी अलीकडच्या काळापर्यंत आपण वैज्ञानिक या रांगोळीच्या ह्याच्यामध्ये माध्यमातून मांडलेलं आहे. माझं नाव जाई खरे. मी आमचा ग्रुपचा विषय जेव्हा ठरला सायंटिस्ट घ्यायचे, त्यांनी आम्ही पहिल्या आधी लिस्ट बनवली. त्याच्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्याला इंटरेस्ट असलेली सायंटिस्ट निवडली होती. मी ही ऋतू कारिदल घेतले कारण ती सगळ्यात यंग सायंटिस्ट म्हणून तिला अवॉर्ड मिळालेला आहे आणि चांद्रयानमध्ये पण ती होती आणि पहिलं मार्स जेव्हा आपण लँड केलं त्याच्यातसुद्धा तिचं मेजर रोल होता. म्हणून मला ते इंटरेस्टिंग वाटलं आणि मी तिला सिलेक्ट केलं. मी ही रांगोळी काढलेली आहे सी.व्ही. रामन या शास्त्रज्ञांची. सी.व्ही. रामन हे फार जुने शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी बऱ्याच शोध लावले, जसं रामन इफेक्ट आपण ज्याला म्हणतो, जो एका प्रिझममधनं लाईट बाहेर आला कोणामधनं तर त्याचे 7 वेगळ्या रंगात हे होतं. तर तसे त्यांनी शोध लावलेले आहेत आणि त्यांना त्याबद्दल रामन इफेक्ट म्हणून ओळखलं जातं. नाव योगेश चंद्रकांत उमवणे आणि मी चित्र काढलेलं आहे आता रांगोळीमध्ये. ते आता जे रिसेंटली चांद्रयान 3 झालं त्याचे जे चेअरमॅन आहेत ते सोमनाथ, सो त्यांचं मी चित्र काढलं आहे रांगोळीमध्ये.